11 जून रोजी बेल्हे गावातील ग्रामदेवतेसमोर गोमातेचं मूग फेकण्यात आल्याने बेल्हे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। चुकीच्या गोष्टींना पायबंद बसला पाहिजे म्हणून बेल्हेवासियांनी मूकमोर्चा काढत बेल्हे गाव बंद ठेवले। समाजात घडणाऱ्या या चुकीच्या गोष्टींना प्रशासन आळा घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। गेल्या 11 जून रोजी ग्रामदेवता मुक्तामातेच्या मंदिराजवळ आणि जे बेल्हेश्वराचं मंदिर आहे, ग्रामदैवत जे बेल्हे गावातील मंडळी मानतात, तिथे सेना महाराजांचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे एक गोवंशाचं मूग त्या ठिकाणी सापडलं गेलं आणि त्याच्यामुळे इथलं जे पावित्र्य आहे मंदिरांचं ते नष्ट झालेलं आहे। बऱ्याच दिवसापासून हा प्रकार गावामध्ये चालू आहे। याच्यावर कायद्याच्या पद्धतीने काम करतोय, पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करते। लोकांमध्ये फार मोठी चीड निर्माण झालेली आहे आणि त्याचाच एक भाग आज ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरासमोर आपण सर्वजण या ठिकाणी त्या चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायाची बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, तरुणाई आहे, ज्येष्ठ पोक्त मंडळी की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला पायबंद बसला पाहिजे, कायद्याने त्याच्यावर जरब तयार केली पाहिजे म्हणून आपण आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। गावामधून एक मुक्क फेरी काळी पट्टी लावून, काळी पट्टी दंडाला किंवा डोक्याला बांधून सर्व मंडळी या मुक्क यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। सर्वांना विनंती असणार आहे की ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे। आपली गोमाता ज्या वेळेला मारली जाते, कापली जाते, तिचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केला जातो, हे कुणालाही मान्य नाही। कारण ती देवता आहे, तिचं आपण दर्शन घेतो, तिच्यामध्ये 33 कोटी देव आहे हे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे। म्हणून कुणीही पदयात्रेमध्ये घोषणा द्यायची नाही। अगदी शांततेत आपल्याला 2 जणांची जी रँक आहे, लाईन आहे, ती लाईन धरून चालायचं आहे। पुन्हा या ठिकाणी आपल्याला जमायचं आहे आणि जे वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। काही ज्येष्ठ मंडळी पदाधिकारी उपस्थित आहेत, ते मनोगत व्यक्त करणार आहेत। तेव्हा अत्यंत शांततेने कोणत्याही प्रकारची घोषणा न देता रांगेमध्ये आपल्याला संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा ही पूर्ण करायची आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आज ही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे, कायद्याने अपराध आहे। आपण त्याचा कायदेशीररित्या गुन्हा दाखल केलेला आहे। तुम्ही लोकांनी जो संयम दाखवला आणि शांततेच्या मार्गाने तुमचा निषेध व्यक्त केलेला आहे, ह्या भावना डेफिनेटली आम्ही आणि आमच्या वर प्रशासनापर्यंत निश्चितपणे पोहोचतील आणि आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न देणार आहे। आजपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट, इथला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त आणखी एक विनंती अशी आहे माझी की कृपया ग्रामपंचायतीने लवकरात लवकर CCTV कॅमेऱ्याचं जर का केलं तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करण्यात सहाय्य मिळेल। धन्यवाद।